ओ हो. तेव्हा कसे शिवचा लोक भरलेत. अक्कल नाही काय नाही कुठेही थुकायचं. हॅलो गाईज, मी आता कॅमेरा ऑन केलाय. मी हाफ रोड ऑलरेडी आलोय आणि तो विचार केला की आपण आता कॅमेरा चालू करू. कारण की मी एका कॉलवरती होतो. म्हटलं मार्च महिन्यामध्ये सगळीकडे असं खोदकाम चालू असतं का की काय? एकाच टायमाला मी खूप सारे व्हिडिओमध्ये बघितलं. इव्हन आमच्या इथं पण एकाच टायमाला तुम्ही ड्रेनेजचं काम, पाण्याचं काम आणि हे इथं ट्रॅफिक जाम. मी त्या दिवशी तुम्हाला ह्या चौकाबद्दल सांगत होतो पण तो पार्ट मी स्किप केला. आय थिंक मला आता शॉर्टकटनी जावं लागणार आहे. स्टील आपल्याला तो रोड घेणं गरजेचं आहे. हा जो लोणकर चौक आहे ना मांजरीमधला, तिथं ट्रॅफिक लागलं ना 2-3 तास कुठं नाही गेले तुमचे. लास्ट टाइम असंच केलं मी. मला वाटलं की ट्रॅफिक होईल कमी म्हणून मी थांबलो. मी पूर्ण मॅचची इनिंग बघितली त्या दिवशी. लिफ्ट आहे एवढा आपल्याला ट्रॅफिकमध्ये वेळ नाही घालावा लागणार. तिकडचा रोड अजून बनला नाहीये. आणि इथं पण काहीतरी खोदकाम चालू आहे. इथं पण रोड बंद केला यार. जेव्हा पण ऑफिसला लेट होत असेल ना, हे अशा फालतू गोष्टी येणार म्हणजे येणार हे काय. ते सगळ्या गाड्या बाहेर लागल्यात. रोड बंद आहे. आता माहित नाही हा कुठपर्यंत बंद आहे. हे असं ऑफ रोड आहे. हे कोणाचं तरी प्लॉटिंग आहे. इथं पण त्यांनी जाऊ नये म्हणून खड्डा बिड्डा केलाय. आता आपली गाडी जाते का नाही ह्यातनं ते पण आपल्याला नाही माहिती यार. फुल रिस्की असं वाटतंय आपण लडाखमध्ये ड्राईव्ह करतो असे खड्डे गोंधून ठेवले. काय चुत्या पाय यार. आता तो पण पुढे जाऊन काय म्हणतो, आता रोड बंद आहे म्हणतोय का काय माहिती. Let's see. Is it possible to drive or not? Hmm. This is quite risky. Hmm. अवघड आहे. रिस्कच घेणं चुकीचं आहे भाई. कारण की माहितीच नाही ना. सगळे लोक थांबून थांबून चाललेत. चला, इकडे म्हणतात शाने निघाला आता ह्याची त्याची बराबरी करायला आवडत नाही मला. डोक्यावर बसवत नाही. हम्म. तू तू है वही. दिल ने जिसे अपना हुआ. अवघड आहे भाई. भाई तुला कशाची लागली आहे भाई. आता ऑफरोड असे टर्न आणि काय तर आपल्याला जावं लागतंय. आता माहिती नाही की त्या ट्रॅफिक जाममुळे पुढं पण कुठं आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे का नाही. चला एक रोजचं ऑफिसचं ट्रॅव्हलिंग आहे ना हे अर्ध्या तासाचं असं वाटतं की ॲडव्हेंचर झालंय. सिरियसली. कुठून गाडी टाकायची असे. रोड पण ऑफ रोडचा पण विषय नाहीये. विषय हा आहे की रोडमध्ये नाही नाही की काचेच्या बाटल्या आणि हे ते टाकलेलं असतं ते दिसत नाही आपल्याला. एवढ्या सगळ्या गाड्या आहेत त्याच्या समोर नाही. मला आपल्या गाडीला बघितलं की अशी लाईट चालू होणार 100%. लास्ट व्हिडिओमध्ये हा पण पार्ट बोलला होता पण मी तो स्किप केला म्हणजे तो स्किप झाला माझ्याकडनं. त्या एडिटिंगचं अजून मला सारखं मला काम करता येत नाही त्याच्यावरती. मी अजून शिकतोय कोणता ॲप आपण यूज करायचं हेच अजून माझं फिक्स नाही. माझ्याकडे पहिलं फिल्मोरा होतं पण ते मी लॅपटॉप फॉर्मॅट केला त्याच्यामध्ये सगळं निघून गेलं. आता ते परत
त्याचं लायसन व्हर्जन कसं घ्यायचंय काय ते सगळं ब्लॅक कपडे घालून चाललोय त्यात सगळी धूळ 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 अवघड आहे. याच्या आधी आम्ही इकडनं जायचं ही लाईट दिसली का तुम्हाला ती ऍक्च्युली कुठली तरी गाडी आहे. हा रोड जरा जास्तच रिस्की आहे. मी पहिला जात होतो इकडनं पण मी तेव्हा आफ्टरनून शिफ्टमध्ये होतो त्याच्यामुळे मला दुपारी जायला काय वाटत नव्हतं. रात्रीचं जायचं म्हणजे नको. एकतर आपली गाडी अशी कुठली छोटी मोठी गाडी नाहीये की कुठं फसली की 5 मिनिटात काढता येईल. मी एकतर मागं सॅडल स्टे लावलाय टॉप रॅकचं ते पूर्ण सेटअप लावलाय त्याच्यामुळं बाईक फसली तर अजून ती हेवी त्याच्यामुळे हेवी झाली आणि बाईक जर कशामध्ये फसली काय झालं तर मग काढणं थोडंसं अवघड आहे त्या अंधारात. आणि या बाईकने मला दोनदा तीनदा लई खतरनाक मला धोका दिला त्याच्यामुळे आपण रिस्क नाही लिहिण्याचा बाबा. स्किप केला होता हा पार्ट ही जे रोड चाललाय त्या लोणकर चौकात जातो. मला ही बाईक घेऊन मी लास्ट 2024 नोव्हेंबरमध्ये घेतली होती. 23 नोव्हेंबरमध्ये घेतली होती ॲक्च्युली. 24 नाही 23 आणि 24ला मला 1 इयर कंप्लीट झालं आहे. आता 1 इयर 4 मंथ झाले आणि 14,000 किलोमीटर कंप्लीट केलं मी 14,783. त्याच्यामध्ये माझ्या खूप साऱ्या लॉंग राईड्स आहेत आणि ही मी बाईक डेली ऑफिसला पण यूज करत आहे. तर मी याचा रिव्ह्यू नक्कीच देईल की काय काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. मग ते आता ह्याचं प्रोडक्शन बंद झालंय वाटतं CB200Xचं. कारण की मी आता नाही बघत आहे नवीन कुठल्या बाईक्स म्हणजे तेव्हा 2023 वगैरे मध्ये ज्यांनी लॉन्च केलं आणि त्याच बाईक आहेत सगळ्या. पण हे मॉडेल माझ्या मते फेल गेलेलं मॉडेल आहे CB200X. खूप साऱ्या कंप्लेंट्स मी बघितल्यात. मी पण 2-3 मेजर इश्यूज फेस केलेत आणि याचा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे आणि इंजिनच्या खालचा जो पार्ट आहे ना तिथं म्हणजे इंजिन ऑइल तिकडनं आपण हे करतो ड्रेन करतो ते सारखं कुठल्या पण स्पीड ब्रेकरला कुठल्या पण दगडाला घासतं आणि त्याचं ऑइल लीक व्हायला चालू होतं. आणि ह्यांना सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो तर सर्व्हिस सेंटरमध्ये यांचे काही वेगळेच रिझन असतात. हे झालंय ते झालंय 1 दिवस गाडी ठेवा आपण बघू कुठनं ऑइल येत आहे. त्याचं नट चेंज करणार त्याचं वायसर चेंज करणार एक्झॅक्ट इश्यू त्यांना कळत नाही आणि दरवेळेस वेगळा काहीतरी इश्यू होतोच. मी एकदा याचं काहीतरी न्यूट्रल न्यूट्रल स्विचचं वायसर काहीतरी चेंज केलं तर मग खालचा नट बोल्ट चेंज केला. वायसर सारखं ते ते म्हणतात की वायसर गरम होत आहे त्याच्यामुळे ते जळतंय आणि खराब होत आहे. आणि जेव्हा पण ते रिपेअर करायला ते वायसर बाहेर काढतात ते वायसर चांगलं असतं. लास्ट टाइम मी वायसर पूर्ण इंजिनमध्ये एक वायसर असतं. पूर्ण इंजिनला असं 2 पार्टमध्ये डिवाइड केल्यानंतर एक वायसर असतं पूर्ण. त्या वायसरला रिप्लेस केलं होतं मी काहीतरी 250-300 रुपयामध्ये. मग तेव्हापासून मला परत इश्यू नाही आला. पण जेव्हा पण आम्ही लाँग राईडला जातो ना हा इश्यू असतोच असतो. मी सर्व्हिसिंग करून आणलेली असते गाडी सगळं केलेलं असतं पण हा इश्यू मला तेव्हा फेस करायच लागतो. कुठं पण लांब जा तिथं ते सगळं ऑइल लीक करत असतं. परत 6 महिने झालं हा इश्यू ऑब्झर्व नाही केला मी. चल भाई इंडिकेटर देतो तर टर्न पण मार ना. पाजी पाजी काय करते इकडं पोरगी रात्रीची भीती पण नाही बाईला असत. बघितलं हे आपल्या लाईटीचा कमाल आहे. कधी पण मी समोरनं गेलो ना
हा इकडं एक मोठा कचरा डेपो आहे. इकडनं पण गाडी घेऊन जायचं म्हटलं ना, यांच्या इथं एकदा दोनदा असं झालं, इकडनं गाडी घेऊन गेलो, गाडी पंक्चर झाली. कारण की यांच्या इथं काही ते काचा बिचा काय 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 कचरा पडलेला असतो. मी या रोडवर नेणं बंद केलंय, कारण की त्याचं रिझन पुढे आहे. पुढं तुम्ही गेला ना, तसं तो छोटा ब्रिज आपण क्रॉस करतो, त्याच्या पुढं एक वॉशिंग सेंटर आहे की काय माहित नाही, तर त्यातनं कंटिन्युअसली पाणी येत असतं रोडवरती, आणि रोडवरती पूर्ण चिखल झालेला असतो. त्या रोडवरती मोठे मोठे असे दगड आहेत, ते पण असे गोलवाले, त्याच्यावरनं गाडी स्केट करते. एवढी नदी घाण करून टाकली ना लोकांनी, आणि त्या एवढ्या घाणेरड्या नदीमध्ये लोक ते खेकडे पकडतात आणि तेच विकतात. नाईट मध्ये दिसणार नाही बहुतेक, कारण की मी लाईट पण नाही मारू शकत. तिकडे आहे पूर्ण, आणि सगळं ब्लॅक ब्लॅक जे दिसतंय ते सगळं जलपर्णी आहे. आता याचा अल्टरनेट मोठा ब्रिज जो आहे तो बनतोय पलीकडं, तिकडच्या लाईटी दिसतात आहे, तिथे तो ब्रिज बनतोय. माझ्या मते ह्या वर्षी त्याचं काम होईल कम्प्लीट. कोविड मध्ये त्यांनी चालू केला होता. मी काय बोललो, इकडं पाणी असतं कंटिन्युअस, हे सगळं पाणी. उन्हाळा एवढा, उन्हाळा एवढं ऊन आहे, पण हे पाणी कधी ड्राय होत नाही, कारण कंटिन्युअसली. हळू जाग बाई. असे दगड इथे दिसले का, राऊंड राऊंड दगड. लडाखचं वॉटर क्रॉसिंग करतोय आपण. फुल स्लिपरी रोड आहे. पाणी, आणि ते पाणी पण साधं नाहीये, सगळं पाणी साबणाचं पाणी आहे. त्याच्यामुळे अजून जास्त रिस्की गाडी चालवणं. त्याच्यामध्ये असे कारवीर येणार होती. ऑफिस, वेट पार्किंग. चला पोचलो ऑफिस मध्ये फायनली. जातो वरती, भेटू उद्या. बाय बाय.